नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पेटीएम संदर्भातली महत्त्वाची बातमी. आर्थिक संकटातून सावरत असलेली पेटीएम कंपनी आता ओला आणि उबरशी स्पर्धा करणार आहे. येत्या काही दिवसात पेटीएम कडून राईड हेलिंग सेवा देण्यात येणार आहे. ही सुविधा देण्यासाठी कंपनीने ऑटो रिक्षासोबत राईड हेलिंग सुविधेची चाचणी सुरू केली आहे. येत्या काही दिवसात पेटीएम कंपनीकडून बँगलोर, चेन्नई सारख्या शहरांमध्ये पेटीएमद्वारे ऑटो बुक करता येणार आहेत. यासाठी पेटीएम ONDCचं सहकार्य घेणार आहे. सध्या या सेवेची चाचपणी करण्यात येत असून कंपनीनेही अधिकृतपणे याबाबत जाहीर माहिती दिली नाहीये. आता बातमी पंजाब नॅशनल बँकेसंदर्भातली. पंजाब नॅशनल बँक भारतातली दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेतील लाखो ग्राहकांचे खाते बंद होण्याची शक्यता आहे. ज्या ग्राहकाच्या खात्यात गेल्या 3 वर्षापासून एकही व्यवहार झालेला नाहीये ते खातं बंद करणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे. मात्र जे खाते डीमॅट सोबत लिंक आहेत ते बंद होणार नाहीयेत असंही बँकेने स्पष्ट केलंय. तसेच 25 वर्षाहून कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांचे खातेही बंद केले जाणार नाहीत. तुम्हाला तुमचं खातं चालू ठेवायचं असल्यास तात्काळ बँकेच्या शाखेशी संपर्क करा आणि तुमची KYC अपडेट करून घ्या. आता बातमी म्युच्युअल फंड संदर्भातली. इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ सातत्याने घटतोय. एप्रिलमध्ये SIPच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक वाढली असली तरी इक्विटी फंडातील गुंतवणुकीचा ओघ 4 महिन्यातील निच्चांकी पातळीवर पोहोचलाय. गुंतवणूकदारांचा स्मॉल आणि मिड कॅप फंड्सकडे ओढा कायम आहे. तसेच गुंतवणूकदारांनी लार्ज कॅप फंडकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतंय. इक्विटी म्युच्युअल फंडातील निव्वळ गुंतवणूक एप्रिलमध्ये 16.4% घसरून हा आकडा 18,917 कोटी रुपयांवर आला. म्युच्युअल फंड उद्योगाने मागील एप्रिलमध्ये नियोजनबद्ध गुंतवणूक म्हणजेच SIPच्या माध्यमातून प्रथमच 20,000 कोटी रुपयांवर गुंतवणूक गोळा करून आणखी एक मोलाचा टप्पा गाठला आहे. आता बातमी निर्याती संदर्भातली. जगभरात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत मंदी आली आहे. तरीही 2023-24 या आर्थिक वर्षात 238 पैकी 115 देशांमध्ये भारताच्या निर्यातीत वाढ झाली आहे. एकूण निर्यातीत या देशांचा 46.5% वाटा असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, चीन, ब्रिटन, सौदी अरब, सिंगापूर, बांगलादेश, जर्मनी आणि इटली या प्रमुख देशांमध्ये भारतातून निर्यात होतीये. भारताच्या एकूण निर्यातीमध्ये वस्तू आणि सेवा मिळून गेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी पातळीवर हा आकडा पोहोचला आहे. जागतिक पातळीवर आव्हानानंतरही निर्यात $778.2 अब्ज वर पोहोचली आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी9 मराठी. सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका. आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत. मनी9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या. प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे.